सण वर्षाचा आला आला माझ्या गौरी गणपतीचा, सण वर्षाचा आला आला माझ्या गौरी गणपतीचा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तुम्ही पाहत असाल निसर्गाच्या सानिध्यात आपण चालतोय आणि मग नक्की जातोय कुठे, तर आपल्या कोकणात कलाकारांची कुठेच कमी नाहीये आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन कलाकार तुमच्या समोर आणत असतो। मग त्याच पद्धतीने आता आपण अजून एका नव्या आणि जुन्या कलाकाराकडे चाललोय। म्हणजे नव्या आणि जुन्या दोन्ही का म्हटलं तर आपल्या चॅनलवरती नवीन आणि कला क्षेत्रात जुन्या असणाऱ्या एका गणपती कारखान्यात आपण चाललोय, जे स्वतःच्या अपंगत्वावर मात करून सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय आणि स्वतःची कला जिवंत ठेवले। अशा सुंदर गणपती कारखान्यात आपण चाललोय। ते म्हणजे कोणता सरप्राईज असेल ते तुमच्यासाठी। चला तर मग आपण पाहूया, व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुढे राहा। चला तर मित्रांनो, आपण पोहोचलोय दोस्ती गणेश चित्रशाळेमध्ये। नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय नक्की कुठे, तर दोस्ती गणेश चित्रशाळा जोशीवाडी येथे। मग विशेष सांगायचं म्हटलं तर नक्की कशासाठी आपण आलोय, गणपती बाप्पांची तर आपण दर्शन घेतलं विविध रूपांचं, पण स्पेशली सांगायचं म्हटलं तर जे ओनर आहेत त्यांचं नाव आहे श्री सुनील मुकनाक सर। त्यांच्या कारखान्यात आपण आलोय, त्यांच्याकडून काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग त्यांच्याशी संवाद साधू। नमस्कार, आपल्या प्रणित खांडेकर ब्लॉग्स मध्ये आपलं दादा मनपूर्वक स्वागत आहे।
प्रथम आपल्या दर्शकांसाठी आपण तुमची ओळख सांगू, प्लीज. नमस्कार, मी सुनील सोनू मुकनाथ. सध्या वास्तव आपलं फाउंडर काळसूरमध्येच आहे सुरुवातीपासून. आणि आमचा हा छोटासा गणपती कारखाना गेली 20 वर्ष आपण आपल्या प्रयत्नाने म्हणजे सर्वांच्या सहकार्याने चालू आहे आतापर्यंत. ही कला जोपासण्याचा प्रयत्न आम्ही गेली 20 वर्षे करतोय चांगल्या प्रकारे. आणि आपला विषय एकच आहे की ह्या कलेच्या माध्यमातून आपलं उदरनिर्वाह पण होईल आणि जवळच्या जवळ लोकांना गणपतीच्या मूर्त्या उपलब्ध होतील वेगवेगळ्या प्रकारच्या, असं आपला विषय आहे आतापर्यंत. दादा, अजून एक विचारायचं म्हणजे आपण स्वतः दिव्यांग असून सुद्धा तुम्ही चक्क 20 वर्ष हा कारखाना टिकवलाय, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल नक्कीच सांगेन की कारखाना टिकवणं किंवा कुठलाही व्यवसाय असेल किंवा कुठला कारखाना असेल टिकवणं एखाद्या दिव्यांग व्यक्तीला काम करणं सहज शक्य नाही आहे. परंतु घरातलं सहकार्य आणि त्याचबरोबर जे ह्या व्यवसायासाठी मदत करणारे अनेक मित्रमंडळी यांचं भरपूरसं सहकार्य लागल्यामुळं आपण दिव्यांगत्वावर माफ करून आतापर्यंत गणपतीचा कारखाना चालू ठेवलेला आहे. ही सर्वांच्या कृपेचा विषय झाला आणि सर्वांच्या सहकार्याचा. त्याच्यामुळं आतापर्यंत आपण चांगल्या प्रकारे सहकार्य करून एकमेकाच्या सहकार्याने आतापर्यंत हा कारखाना चालू ठेवलेला आहे. अजून एक विचारायचं म्हणजे आत्ताच्या तरुणाईला आणि आपल्या दर्शकांना तुमच्याकडून काय संदेश द्याल? त्यांना मार्गदर्शन करण्याचा विषय तेवढं तर काय आपण मोठे नाही आहोत, परंतु आजकालचा विषय असा झालेला आहे, छोटं मोठे म्हणजे आपलं शिक्षण इथलं पूर्ण झालं की आजकालचा तरुण आहे तो व्यवसायासाठी किंवा आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरच्या शहरात जाण्याचा जो प्रयत्न करतोय, तर त्या तरुणांनी एक कला म्हणून ही जोपासण्याचा प्रयत्न केला आणि त्या कलेच्या माध्यमातून व्यवसाय दृष्टिकोन या बघण्यातून जर त्याच्याकडे पाहिला गेला तर त्या व्यक्तीला किंवा त्या तरुणांना आता बाहेर जाण्याचा प्रयत्न करावा लागणार नाही. ही कला त्यांनी जोपासली तर त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह पण होईल आणि ही जी आपली हिंदू धर्माची कला आहे ती पूर्ण अजूनही तयार भविष्यात जोपासली जाईल परिपूर्ण, अशी मी तरुणांना मार्गदर्शन करेन. थँक्यू. तर अशा पद्धतीने होता मित्रांनो आजचा आपला गणेश चित्रशाळेचा व्हिडिओ. विशेष सांगायचं म्हटलं तर व्हिडिओमध्ये विशेषता ही आहेच, तुम्हाला समजली असेलच. पण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपली कला ही निरंतर टिकून राहील आणि अनेक कलाकारांपर्यंत पोहोचेल आणि चांगला लोकांपर्यंत आपल्याला संदेश देता येईल. आणि अजून विशेष सांगायचं म्हटलं तर अशाच नवीन नवीन कलाकारांना तुम्हाला जर आपल्या पेजवरती बघायचं असेल तर प्रणित खांडेकर व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.